श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हटले जाते. पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला. प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत, परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. 2025 मध्ये गुरुवारी म्हणजेच 4 डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती. त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात 24 गुरु केले होते. दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने व्रत करेल त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण आपल्यावर दत्त गुरूंची भरभरून कृपाही होणार आहे. या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला पहाटे 4:43 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला साजरी केली जाईल. मार्गशीर्ष पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्णतेचे प्रतीक आहे. या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये विशेष ऊर्जा असते जी शरीर आणि मनाला शांती देते. पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नदी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते. यालाच आनंद पौर्णिमा असेही म्हटले जाते. श्रीमद भागवत गीतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या उपासनेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने वाढते. या दिवशी दान, तप आणि उपासना करणाऱ्यांना संपूर्ण वर्षातील सर्व पुण्य कर्माचे फळ मिळते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी येते. पौर्णिमेला दान केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात. पौराणिक श्रद्धेनुसार या दिवशी दिले जाणारे दान शाश्वत फळ देते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो, यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रदेव आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचे. आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या चेहऱ्यावर लावायचे. तरी आपल्याला दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आता तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तिला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक हा करायचा आहे. 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पाटावर स्थापित करायचे. त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं तसेच पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. आता जर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला म्हणजे बाळ गोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात, त्यांना तुम्ही
पाटावर स्थापित करू शकता. कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप आहे. जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी व्रत करा. तसेच भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पानं तसेच पंचामृत अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर छोटे छोटे काही उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या तिन्ही जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्यात. असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. त्यानंतर आपल्याला आवर्जून मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती आहे. अतिशय दुर्मिळ योग आहे. तर या योगामध्ये आपल्याला आपल्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला आवर्जून एक प्लेट घ्यायची आहे, त्यावर थोडंसं कुंकू घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि या गंधाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात ते आपल्याला आवर्जून द्यायचे आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता हे मिळत असते. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. तसेच आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे. या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. तसेच स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचे, कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यावर माता अन्नपूर्णा ही प्रसन्न होत असते. तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावनवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सकाळीच करायचे. प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे. हे जे सेवा आहेत किंवा हे जे उपाय आहेत ते आपण माता लक्ष्मीच्या आगमनाकरता करत आहोत. हे सर्व छोटे छोटे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो आहे तो करायचा. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते. आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 3 गुलाबाची फुलं टाकायची आहेत. आता एक प्लेट घ्या, प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश ठेवायचा आहे. आता बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराची जी आपली उजवी साईड आहे त्या साईडला आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा आहे. तसेच आपल्याला एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळसुद्धा ठेवायचं. हरभऱ्याची जी डाळ आहे त्याला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि अशी ही डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. तसेच तिथे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा. तुम्ही मातीची पंती घ्या, त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तुपच टाकायचं. आता हा दिवा जो आहे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता हा जो दिवा आहे, कळश आहे, तसेच हरभऱ्याची जी डाळ आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे त्यामधल्या वाती जे आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. तसेच जो तांब्याचा कळशमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरलेलं होतं त्या पाण्याला आपल्याला एक तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करून घ्यायचे. त्या कळशाखाली जे तांदूळ होते ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी, कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते. तसेच जी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे.
हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होतच होतं, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. कारण मार्गशीर्षच्या गुरुवारी माता लक्ष्मी ही सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा अशी ही सेवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आता तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.